कोल्हापूर असल्यानंतर मिसळ किती वेळा खाणं होतं म्हणजे खरंच नाही, मिसळ रेग्युलर आहे. खिमापाव आणि मिसळ हे दोन कोल्हापूरचे स्पेशल आयटम असल्यामुळे नेहमी मिसळ खाणं होतंच. पण मग असं घरी बनते का काही स्पेशल स्पॉटवरची आवडते कसं? घरी बनते आणि आम्ही जातो अनेक ठिकाणी कोल्हापूरमध्ये चांगल्या मिसळ मिळतात, त्यामुळे तिथेही जातो. असे नेते वगैरे जेव्हा येतात म्हणजे असे दौऱ्यावर वगैरे तर मग मिसळची अशी 100% महाराष्ट्रातला असू दे देशातले कोणी आले की घरी जेवायला ज्यांना बोलवू त्यांना नाश्त्याला मिसळ आणि जेवणाला तांबडा पांढरा, हे फिक्स मेन्यू, त्याला पर्याय नाही. पांढरा आणि तांबडा रसाचे कुझिन जे आहे ते कुठं जमत नाही. लोक अनेकदा म्हणतात मला कोल्हापुरातल्या पाण्यामध्येच कदाचित तो हे आहे, गोडवा असेल किंवा त्या पाण्यामधला काहीतरी असेल की कोल्हापुरातला पांढरा आणि तांबडा रसा हा इथं येऊनच खावा असं प्रत्येकाला वाटतं. पण मग तेव्हा मजा येते का जेव्हा बाहेर समजा तुम्ही पुण्यात आहात मुंबईत आहात आणि लोक तांबडा पांढरा खायला? ती मजा येत नाही. तुम्ही काय त्यावर काय रिॲक्ट करता? नाही ठीक आहे, आता लोक प्रयत्न करतात. मुंबईमध्ये सुद्धा काही रेस्टॉरंट्स करतात, पुण्यामध्ये काही रेस्टॉरंट्स तसा प्रयत्न करतात, परंतु शेवटी करण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या आहेत. आपण मिसळ बघितली तर आता मिसळच्या प्लेटमध्ये जिलेबी यायला लागली काही ठिकाणी, त्यामुळे आता प्रत्येकजण त्याला मल्टी कुझिन म्हणतो तसं आता सगळ्यात करा लागलेले आहेत. पक्षांच्या जशा आघाडी आणि युती वेगवेगळ्या झाल्या तसं प्लेटमध्ये सुद्धा आता व्हायला लागलेलं आहे. तुम्ही आता कधी घेणार? खूप तिखट खाता का कसं? तिखट खूप आवडतं का गोडही आवडतं? नाही, नॉर्मल, असं काही नाही. कोल्हापूरची बदनामी झाली तिखट तिखट कोल्हापुरी. होय होय होय. तुमचे फेवरेट रेस्टॉरंट कुठले कोल्हापूरमध्ये? तंदूर म्हणून एक रेस्टॉरंट आहे, ते चांगलं आहे. आहारची एक मिसळ मला पहिल्यापासून आवडते. फडतर एक मिसळ आहे, ती बावड्याची चव्हाण मिसळ एक आहे. पुणे मुंबईला कुठे ऑथेंटिक कोल्हापुरी मिळतं अशा ठिकाणी? नाही, चालू झाले आणि कमी झाले, बंद झाले. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.